नमस्कार. राजश्री व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपल्या राजश्री व्यवसाय मंत्रामध्ये जसे आपण ट्रॅव्हल ब्लॉग्स टाकतो, व्यवसायाबद्दल टाकतो, तसेच स्पिरिच्युअल श्री स्वामी समर्थ महाराजांचे ही सेवेचे प्रश्न उत्तर, सेवा कशी करायची हे वेगवेगळे व्हिडिओ आपण आजपर्यंत पाहिले. परत आपण एक नवीन मालिका सुरू करतोय. ज्या ज्या तीर्थक्षेत्री, ज्या ज्या महत्त्वाच्या ठिकाणी मी जाणार तर ते मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज मी आलेले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर जवळील उंबरगाव येथील कालभैरवनाथाच्या दर्शनाला. तर कालभैरवनाथ म्हटल्यानंतर शंका, कुशंका, वेगवेगळी भीती, भय असे आपल्याला निदर्शनात येते. जसे की काशी विश्वेश्वराला गेल्यानंतर कालभैरवनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय काशी विश्वेश्वरनाथाचं दर्शन आपण घेत नाही. त्यांना रक्षक दैवत मानले जाते. काशी नगरीचे रक्षक दैवत म्हणूनही कालभैरवनाथाचा उल्लेख केला जातो. परंतु कालभैरवनाथ म्हणजे नेमकं कोण आणि कालभैरवनाथाबद्दल सेवेचे असे अनन्यसाधारण असे महत्व काय, तर ते मी आजच्या ब्लॉग मधून तुम्हाला सांगणार आहे. तर इथं बेलापूर पासून जवळपास एक 2 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरच उंबरगाव हे कालभैरवाचं मंदिर आहे. माझ्या पाठीमागं प्रशस्त असं मंदिर आहे. मंदिराचा परिसरही सुंदर आहे, सुशोभित आहे, झाडं आहे. आणि कालभैरवनाथाच्या ह्या श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव क्षेत्राचं वेगळं महत्व आहे. इथे साधारणपणे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी येतात. रविवारच्या दिवशी येतात, मंगळवारीही येतात. मग कालभैरव हा अवतार कशाचा आहे, का यांच्या सेवेचं असं महत्व दिलेलं आहे. तर कालभैरव म्हणजेच भगवान शिवाचा रौद्र अवतार असे म्हटले जाते. मग कालभैरव अवतार हा का झाला, तर एकदा असंच भगवान ब्रह्मांना आपला अहंकार झाला आणि तो अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान शिवाने आपल्या क्रोधामधून, रुद्र रूपामधून कालभैरवनाथ हा अवतार घेतला. मग कालभैरवनाथ अवतार घेतल्यानंतर कालभैरवांनी ब्रह्माचा अहंकार नष्ट करण्यासाठी ब्रह्माचं मस्तक नष्ट केलं. म्हणून कालभैरवाला कपाल भैरव असेही म्हणतात. ही साधारणपणे न्याय देवता आहे, न्याय देणारी देवता आहे, भीती भय नष्ट करणारी देवता आहे. कालभैरवाचं वाहन प्रामुख्याने कुत्रा हे आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला कुठल्याही कामामध्ये अडथळे येतात किंवा आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतात, हे काम होईल की नाही होईल, तर त्यावेळेस कालभैरवांना जर आपण नारळ, खडीसाखर, हार, पेढे अर्पण करून संकल्पयुक्त कालभैरवाष्टक म्हणून जर विनंती केली तर नक्कीच आपलं काम होण्यामध्ये मदत होत असते. परंतु कालभैरवनाथ वाईट कर्मामध्ये कधीही आपली साथ देत नाही. न्यायदेवता आहे, न्यायप्रिय आहे. आणि कालभैरवांना विनंती केली आपण नतमस्तक होऊन तर नक्कीच आपलं काम होत असतं. आपण पाहतो की नित्यसेवा आपण जेव्हा करतो, अखिल भारतीय दिंडोरी प्रणित प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये संध्याकाळच्या आरतीनंतर कालभैरवाष्टक म्हटलंच जातं. कालभैरवाष्टक आपल्यामधील भीती भय नष्ट करण्याबरोबर निगेटिव्हिटी देखील नष्ट करत असतं. जेव्हा जेव्हा आपण कालभैरवाष्टक म्हणतो तेव्हा आपल्या डोक्याच्या वरती जवळपास 2, 3, 4 इंच प्रमाणामध्ये असे व्हायब्रेशन तयार होतात. ते वरच्यावर निगेटिव्हिटी आपली काढून घेत असतात आणि आपल्याला सकारात्मक होण्यासाठी मदत होत असतात. कुठल्या बाह्य बाधेचा, निगेटिव्ह शक्तीचा जर आपल्यावर परिणाम झाला असेल, आपल्याला वाटत असेल, घाबरल्यासारखं वाटत असेल, तर नक्कीच कालभैरवाष्टक म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा फरक जाणवत असतो. चला तर आज मी मंदिरामध्ये जाऊन कालभैरवाष्टक म्हणणार आहे. हे जे टोपलीमध्ये दिसतंय मान सन्मानाचं साहित्य आहे. तर पुढे आता मुख्य गाभाऱ्याकडे दर्शनाकडे मी जात असून स्त्रियांना मुख्य गाभाऱ्यामध्ये दर्शन घेण्यामध्ये सोडलं जात नाही. आपण इथं बोर्डवर पाहू शकता कालभैरवाष्टक स्तोत्र लिहिलेलं आहे. ज्यांचं पाठ नसेल तर इथं म्हणण्यासाठी कालभैरवाष्टक स्तोत्र ही लिहून ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक जण इथे येऊन मनोभावे कालभैरवाष्टक म्हणतात. इथं स्वामींचा फोटो ठेवलेला आहे. आणि आतमध्ये जर मूर्ती आपण पाहिली तर मी कॅमेरामॅनला विनंती करेल की झूम करून मूर्ती दाखवा की कालभैरवाच्या त्या वाहनावर ही मूर्ती दिसते आपल्याला. नारळ देता का 2 मिनिटं हातात? ते 2 हार आहे. नमः. ओम देवराज्य सेव्यमान पावनांग्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगिवृन्द वन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवाब्धिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्क पाशदण्ड पाणिमादिकारणं श्यामकायमधिदेवमक्षरं निरामयम्
भीम विक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं पालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरव. हा? दरबाराच्या प्रमुख गाभाऱ्याच्या म्हणजे कालभैरवनाथांचा जो प्रमुख गाभारा आहे त्याच्याबरोबर उजव्या साईडला आपले कुलदैवत आई तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. ते दर्शन घेतल्यानंतर प्रामुख्याने इथेही दर्शन घ्यायला येतात. तर आतमध्ये अशी काळी शारदागडाची तुळजाभवानी आई साहेबांची मूर्ती आहे. तर आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये वेळोवेळी परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की आपल्या सेवेबरोबर आपल्या पितरांची कुलदैवतेची सेवा ही तितकीच महत्वाची आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून कुलदैवतेची सेवा आणि आई साहेबांचं दर्शन घेतलं जाणं प्रामुख्याने महत्वाचं मानलं जातं. माझ्या सोबत देवकर दादा आहे. त्यांचा इथं फुलं आणि प्रसादाचा स्टॉल आहे. तर दादांच्या सांगण्यातून असं आलं की इथला उत्सव मागच्या महिन्यातच झाला चैत्र पौर्णिमेला. तर इथं भव्य उत्सव असतो, उरूसच असतो थोडक्यात. धन्यवाद.